येस तर नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत ना? माझं नाव क्षितिज जुनारे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो मस्त असा गंमत जम्मतवाला आहे आणि खूप सारी मजा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कारण आजचा व्हिडिओचा जो मुद्दा आहे, जे आपण आज एन्जॉय करणार आहोत ना, ह्या एन्जॉयमेंटबद्दल किंवा ह्या एका आपण म्हणतो ट्रेडिशनबद्दल मी बरीच वर्ष ऐकतो आहे आणि मला बऱ्याच वर्षापासून अशा काही ट्रेडिशनचा भाग व्हायचा होता, पण कधी असं आपल्याला आपण म्हणतो ना योग आला नाही. तुम्हाला आता टायटलवरनं कळलंच असेल की आपण पोपटी करणार आहोत. तर नेमकं पोपटी म्हणजे काय असतं हे आता तुम्हाला नंतर कळणारच, पण तरी एक साधारण आयडिया मी तुम्हाला देतो. एक असं मडकं असतं, त्याच्या आतमध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या वगैरे आपण घालतो. काही जण त्याच्यामध्ये नॉनव्हेजसारखं चिकन, मटन ह्या बऱ्याच सगळ्या गोष्टी घालतात आणि मग त्या मटक्याला उलटतात आणि मग एका खड्ड्यामध्ये घालतात किंवा एका असं एक काय म्हणतो ग्राउंड असं कुंपणसारखं केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये ठेवतात आणि बाहेरून गवत आणि लाकडं अशी जाळली जातात आणि त्याच हीटने, त्याच गरमीने त्या मातीतल्या जो मटकं असतं त्याच्या आतलं जे जेवण आहे किंवा जे काही खाद्यपदार्थ आपण टाकतो ना, ते मस्त असं शिजतं आणि सुंदर असं म्हणजे आपण म्हणतो एक मेजवानी तयार होते. आपण म्हणू शकतो एक वेगळा ना असॉर्टेड प्लॅटर असा हा तयार होतो. हे तुम्हालाही जर अनुभवायचं असेल तर नक्कीच व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा. चला तर मग आपण तयारी करूया आणि निघूया. येस तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहोत अजगणीसाठी आणि आपल्याला सचिन दादा भेटला आहे आचऱ्या तिठावर. आता आपण आलेलो आहोत आचऱ्याला. तर काही गोष्टी आपल्याला घ्यायची होती, तांदूळ वगैरे काय 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 जसं मग अशी मी सांगितलं, तर त्या सगळ्या गोष्टी आता आपण घेत मग जाणार आहोत अजगणीला. चला पटापट निघूया. आता आपण पोचलेलो आहोत बेळण्याच्या ब्रिजवर. मी आणि सचिन दादा आम्ही एकत्र आहोत आणि कोकणचं सौंदर्य जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर कोकणात कधी तुम्हाला कुठलाही ब्रिज दिसला ना तर नक्कीच थांबा. कारण हे जे दृश्य आहेत ना, हे जगातल्या स्वित्झर्लंडला वगैरे पण ना मागे काढणारे दृश्य आहेत. व्ह्यू बघा मस्तपैकी. या बाजूला सूर्य आता मावळणार आहे काहीच वेळामध्ये. जबरदस्त. आता हा बघा, हा आहे अमोलच्या घरचा रस्ता. जबरदस्त असं एक जंगल सफारीसारखं वाटतं आहे. मस्तच सुंदर आणि बरेचसे असे उतार चढावं पण आहे तिकडे. आपण आता पोचलेलो आहोत अमोलच्या सुंदर अशा घरी आणि समोर बघा वर्ल्ड फेमस यूट्यूबर आहे असा आरुश्री इलिया. तुझा झाला आता, तू गप्प माझ्या व्हिडिओत तू आरडा नको. हे असा अमोल माझा भाव, ह्याच्यासाठी स्पेशल मासे डिलिव्हरी आपण करतो. माशाची डिलिव्हरी करतो. औषधीसाठी आपण स्पेशल काहीतरी आणलं. बापरे, जाम जबरदस्त. आज खाऊ सगळ्यांनीच खाऊ आणलेली. या कोकणात सहसा ना कधी कोण जर कोणाच्या घरी गेलं तर रिकामी हातान कधीच कोण जाणार नाही, काहीतरी घेऊन जातात. छोटीशी भेटवस्तू असला ना त्या तरी घेऊन जातात. चला आता आपण तयारी जी केलेली आहे ना, ते आता बाकीचे आता मित्रमंडळी यायचे आहेत. तर आता तुम्हाला कळलं असेल की अमोल आहे आज आपल्याबरोबर, आरुश्री आहे, सचिन दादा आहे, बाकी आता कोण कोण मंडळी आता येणार आहेत त्यांनाही आता आपण लवकरात लवकर भेटूया. जे काही सामान आता आणलं आहे ना ते सगळं अगोदर काढूया आणि कुठे कुठे काय सोय आपल्याला करायची आहे, काय मदत आपल्याकडनं होत असेल ती अगोदर आपण करू. चला आता हळूहळू करून आता आपली सगळी मंडळी जी आहे आजच्या पोपटी पार्टीवाली ते सगळे आता आलेले आहेत. समोर सचिन दादा आहे, बंटी आहे, अमोल आहे. लांब बस तो ॲक्शन कॅमेरासाठी खूपच लांब बस. आणि मागे आता येतो आहे मंदार आणि गँग सगळे असतात. एक नंबर स्पॉट आहे. जी पार्टी होईल आपली ना, क्या बात आहे. इकडे सगळी आता मंडळी आपली आलेली आहे, पण लकी अजून पोचलेला नाही आहे आणि सगळे मसाले वगैरे आहेत ना ते लकीकडे आहेत. त्यामुळे आता आपल्याला काकी मदत करते आहे अमोलची आई. त्यांच्या घरातले सगळे मसाले आता आपण वापरलेले आहेत. आता अमोल फक्त व्हिडिओसाठी जरासं काहीतरी काम करतो असं दाखवतं आपल्याला. सगळे व्हिडिओसाठी हो, सगळे व्हिडिओसाठीच करतात. हा मंदार बघा, फक्त सिनेमॅटिक शॉट 4 घेतले आणि आता बघा काय करतात. पुराच काम माझा. सगळ्यात जास्त चांगलं काम ना मनोहर करता, गप बसांना बघता. होय, लेग पीस, ड्रमस्टिक 65 मनोहर चव्हाण, कोणी बोलू नका. सचिन साळकर, क्षितिज फुलारी, अमोल सावंत.
द ग्रेट तयारी चालू आहे. टॉल डार्क अँड हँडसम लकी दादा बघा ना बघा कसं आहे बघा. एकच माणूस काम करता, फक्त एकच माणूस काम करता. सगळ्या जेवण जर बनता ना तर ह्यांनीच बनवलं नाही आज हा. तर आता लकी आलेला आहे. ओ माय गॉड, लिंबू देऊया. होय, आदिराज कांबळे आलेले आहेत, अंकिता कांबळे पण आलेले आहेत. हे तुला काय रे लाल लाल काय कॉर्ड सेट घालून दिलं तू? ते काय दाढी लावलं सांताक्लॉज होतो लो. चला चला हे थांब, तुका मॅरिनेशन तयारी देत. फक्त आता लकी ना तो घेऊन येतो इल इल घेऊन इल असं घेऊन त्यांनी काय पालो त्याच्यात तुला मग खातलो का पालो? तुम्ही ना एकतर वेळेत येऊक नाही कोण. हा, आणि तुमची बडबड जास्त तरी पण 12च्या आधी तो येस. तर आता लकी इकडे पोपटीची तयारी करतोय आणि असं वाटतंय की इकडे ना कोणालाच माहित नाही पोपटी कशी बनवतात, फक्त लकीला माहिती आहे. प्रो आहे तो. राके आपल्याला लागणार आहे हा पहिला भांबुर्डीचा पाला. तुमच्याकडे जर भांबुर्डीचा पाला नसेल तर त्याच्याऐवजी आपण केळीचं पान पण टाकू शकतो किंवा मग ओव्याची पानं टाकतो, पण ओव्याला जरा उग्र वास येतो. हा पहिला आपण खाली लावून घेऊया. आमल्या एका टेबल दिन आता. आता पातळ लावून घेतलाय बघा आपण. स्पेस देऊ नको. ओके, आता पहिला आपण चिकन लावून घेऊया. लेग पीस आपण मॅरिनेट केलेले आहेत. हो बघ तरी मीडिया वाले मीडिया वाले नाही ते बासकी असतो तू. एक प्रश्न विचारायचा. तो पीस माझो. तू माझा आधी शूट कर. केले तो पीस माझो. हा माझा आहे. हे सुट्ट्याला बांधून ठेव त्याच्यावर सुट्ट्याला बांधून ठेव. अबे प्रेक्षक केलेले असत आता. तो मला लपवून ठेवलं ना आपलं बघ. माका जागा देव जराशी. अंकिता तुझा कुठला आहे? तू पण ठेवायच्यावर. ओ माय गॉड, हा शॉट घेतलाच पाहिजे. सगळे करते. हे बघा, हे तुम्हाला वाटत असेल की हे सगळी लोक पोपटी कशी आहेत बनते ते बघते, पण ते सगळे आपापले जे ड्रमस्टिक आहेत ना ते नजर लावून ठेवतात की इकडे माझा गेला करून. माझा ड्रमस्टिकचा गायला परत बांगरूड दे. परत पाला लावायचं. हा बाजूने लावायचं. हा घे, दुसरं घेतो बाजूक ठेव. बंटी ठीक आहे. बाकी तुमका काय वाटतं ह्याच्या सगळं आता करतं ते काय बरोबर करतात की का अजिबात काय येणार नाही? बरोबर आहे. ओके, सांगणारे राहुला आमल्या तुका काय वाटतं सगळं बरोबर आहे ना? ग्रेट असं वाटतं. चिकनला मीठ लावलंय. चिकनला मीठ लावलंय. होय, थांबा टाइम प्लीज. इकडे ना पोपटी बनवतोय लकी, पण धमाल सगळ्यांची चालू आहे. थोडा लसूण टाकूया आपण. आता अख्खी टाकतो लसूण. अख्खे जे आपण आता गोष्टी टाकणार आहोत ना लकी दाखवतोय बघा. आणि कांदे पण टाकूया. कांदे कापले ना. बटाटे असतील तर बटाटे पण टाकू शकतो, पण आपण हे आणलंय काय हे. रताळी. रताळी. हे रताळी आपण टाकून घेऊ. खै रे गेली ती. हे रताळी द्यायची. रताळी. तुमच्यापैकी किती जणांनी ह्याच्या अगोदर पोपटी बनताना बघितले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगा. धमाल अशी मजा येते. हा बघा. हां मनोहर, ह्याच्या अगोदर तू पोपटी पार्टी कधी केलं? फर्स्ट टाइम बघतोय. काय वाटतं तुला याच्याबद्दल की हे एक्सपेरिमेंटच आहे ना, ह्याला पण येत नसेल? आम्ही खाल्ले. कोण खाल्लं? हे सगळ्यात लांबून येईल आता. ओके, हा लकी काहीतरी सांगता. लकी डेडिकेशन सांगता. एक मिनिट थांबा. त्या किंवा तुरीच्या शेंगा आपण त्याच्यामध्ये टाकतो. त्या शेंगा आपल्याला तुरीच्या नाही मिळाल्या, वालपापडी घेतली. हे आपण कशासाठी लावतोय की याच्यातली माती खाली चिकन मध्ये जाऊ नये म्हणून. आणि मग आता रताळी किंवा अंडी टाकू शकतो आपण, पण आपण अंडी नाही टाकत आहे, आपण फक्त रताळी टाकतोय. अंड का नाही टाकत आहे मी ते पण सांगतो. गेल्या वेळेला आम्ही पोपटी बनवलेली ना, त्यावेळेला ते अंड पुअंडू होतं, म्हणजे आतून खराब होतं. आणि नशिबाने ते आतमध्ये फुटलं नाही, पण ते जेव्हा बाहेर फोडून आम्ही काढून टाकलं ना, तेवढा घाणेरडा वास येत होता ना त्याला, की आम्ही जेवायला बसलेलो तिथे पण वास येत होता. म्हणून त्याला मीठ लावायची गरज. मस्तपैकी बघा आता आपल्याला ओवा टाकूया. क्या बात आहे.
हे बरोबर. डॉली चायवाला डॉली पोपटीवाला बांगरुडी बांबरूड. अजून मला भरा गोवा रे. पालो बरूया ना. जबरदस्त. बिग थम्स अप फॉर लकी दादा. एकदा उचलून दाखवतो. हे आता नेवची जबाबदारी. आता लकी, आता आपल्या आजच्या पोपटी पार्टीमध्ये काय काय डिश आपण तयार केल्यात. एक तर आता ही पोपटी तयार होणार, त्या बाजूला ती काय ठेवलंय गरम होईपर्यंत 65 आहे. परफेक्ट. मंदार आणि अमोलने तयार केलेली 65 आहे. बाकी मित्रांनी पण मदत केली. आणि नेक्स्ट आता हे वाटप आहे, ह्याचं आपण काय करणार आहोत. चिकन रस्सा. गावठी चिकन रसा. हां, गिरिराज नाही, प्युअर गावठी चिकन रसा. डन. ओके. हां, ते खाल्ल्यावर. येस. तर मित्रांनो, तर माझ्या डोक्यावर लाईट असल्याने ना मीच दिसत नाही आहे तुम्हाला, पण माझ्या हातात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे पोपटीचा मटका. जरा खाली बघतो मी आता काय तुझ्या. हो माय गॉड, ह्याच्याकडे ना मंचुरियन मसाला आहे. आदिराजकडे सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरा व्यक्ती हा आहे. माचीचा. होय रे होय. मस्तपैकी ना इकडे ना शेतीमधनं जातो आहे आम्ही. आता ही ना मुळे लावलेले आहेत. मुळे. आता मुळे जेव्हा हे बघा, आता हा मुळा बघितलात ना तुम्ही, तर ते तू समोर चल, समोर चल, मागे वळू नको. मुळे कसे तयार होतात हे कसं कळतं की जेव्हा मुळा तयार होतो ना, तो जरा जमिनीच्या वर येतो, तो पांढरा, म्हणजे तो मुळा काढायसाठी तयार आहे. काय व्ह्यू आहे. लांब लांबपर्यंत कोण नाही इकडे, फक्त आपला गँग. अमोल बघा बाबा, अमोल फुल पेटलो. चला सावकाश चालूया आणि पुढे जाऊया. कॉपीराईट स्ट्राईक मारते गाववाले. सध्या डेंजर आहे या सगळ्या. चलो. ठेव ते पूर्ण व्यवस्थित. टाळी वाजवा रे. हे तुम्ही घराला घातलेला पहिला. काही करू नको. त्याच्यावर आता पातळ लावायचं. ओके. काय रे अजून लागणार मी मडक्यावर टाकलं असतं झालं. पडत पकड सांगितलं हात लावू नको. हे पडला थांबा रे. शेवटची रांगोळी काढू गेली. थांब अजून लागणार रे. हे पेटव हे आगवा लोक या. पाठ करून दिला मस्त वेगळी. दाबान ठेवू नको, वितळता लागेल लायटर. लायटरच टाकतो. पेटली चला. सरक. अरे कॅमेरा कसं काय बंद जाता. त्याच्या हव्यात गरम करतो, मग बंद नाही होतो. वा मस्त. एवढं झाली खेळचं पोपटी, शिकता झाली पोपटी तयार झाली. हा पूर्ण लाकडा लावची आहेत नंतर. हा. आता ठेवा लाकडा. दोन गावतले. काय करा आपण माका गुरुवारच्या आधी द्यावा. काम करा. दोन होतो. अरे आहे एकच असा. अरे एक सुरी चालत नाही तर दुसरी आणलेली आहे ना ती बघ. व्हेज आणि नॉनव्हेज वेगवेगळे आहेत काय. हे गुरुवार वाले एक सुरी चलतली. काय कबड्डी खेळतात. आमचं तो वेज आहे. अशी नाही, अशी थै जा, थै जा. तू त्या साईडला जा. पंडित थै जा, थै जा. तो ये. कसं जाऊ दे कसं माहिती. जा जा. आदिराज काय. आदिराज ये केक कापत. हे बाबा तू चालू नको मध्ये. असे बसते तो. तू पण चल. होय. तू पण चल. मागा कशा तू केक कापू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सिटी दादा. हॅपी बर्थडे टू यू. हे पाणी नाही कुठे इकडे तिकडे लावलं. बंटी दादा साठके इंस्टा. अरे मो तोंड
अरे वा हे बस खालास तेवढं बस झालं त्याला चला भूक लागली हा त्याच्यामुळे पटापटा गाणी म्हणता. तर अशी आता ही पोपटी पार्टी चालू आहे. त्या दिशेने जर तुम्ही बघाल तर आपली पोपटी तयार होते अजून. आता काही त्याला जास्त आगीची गरज नाही आहे. आता शेजारी जी आग लागली ना त्या धगानी आगीच्या धगानी ती पोपटी आता शिजणार. आणि इकडे माझा पार्टनर आदिराज इकडे उभा आहे जो रक्षण करतोय आपल्या पोपटीचं. आदिराज ओके आहे ना सगळं? ओके. पोपटी इकडे तयार होते आहे आणि अक्षय वर जबाबदारी आहे की ती पोपटी ना त्याला धग लागत राहिले पाहिजे. अक्षय आणि आदिराज मस्तपैकी. आणि तिकडे आता मंडळी बसली आहे. तिकडे मंदार आणि बंटी 65 तळत आहेत. खूप असं मजा येते. आणि इथे एक सरप्राईज बर्थडेही सेलिब्रेट झाला माझा. तर या सर्व मित्रांना खरंच खूप खूप यांचे आभार की हा एक माझा वाढदिवस स्पेशल केल्याबद्दल. तर बिग थम्स अप. आता ना ह्याच्यात आपण बनवत आहोत गावठी चिकन रस्सा. कोण नाही ना? सामान लावतो सामान. ओके. त्याच्यानं काय होता ह्या खेका लावतो आपण कारण तो परत पोपटे का तुमच्या सासून आपल्या टोक देऊ खाया म्हणून ना. चला ओके. पुढचा आता धुरा मी धरतो. असे पकडा ना जरा. होय. आरुश्रीची आयडिया बघा. पोपटी झाली ना तरी चालेल पण चिकन रस्सा झाला पाहिजे. गावठी आहे ना. गावठी आता असंच दाखवतो. येस ये ना. तर हा आहे आदिराज, मी आहे क्षितिज. तर आता आपण ना जो गावठी चिकन आहे ना तो बघा याच्यामध्ये मस्त चुलीवर आता एक त्याला उकळी यायला आपण ठेवलेला आहे. आणि आदिराज इकडे काय रेडी झालंय? पोपटी. इकडे पोपटी रेडी झाली आहे. पोपटी आदिराज उघडणार आहे का? ओके. किती घ्यायचंय ना? तरी करूया. चटाई पेटली रे मला जळतली ती गरम हा खूप. इथे करूया. हा आधी उभी एक तरी मिनिट आधी करूया. सरळ करते. हा चला. आधी पेपर पडला तर अरे पोपटी सरळ करताय. लवकर. अरे वा मस्त. भारी लागली रे मस्त लागली ना. थांबा. ठेवून दिला हा ह्याच्याकडे. गणपती बाप्पा मोरया. चिकन डायरेक्ट बाहेर येणार नाही. तसं नाही रे. अधिराज बंद करते. सावकाश सावकाश. वाव. येता की नाही? येता येता. अरे रताळे. कांदेच पडले. वा येस. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलात की आपण पोपटी ही ओपन केली आणि मस्तपैकी निखाऱ्यावर शिजलेली होती ती. आणि प्रत्येक त्याच्यातला जो पदार्थ होता लसूण म्हणा कांदा म्हणा चिकन म्हणा अप्रतिम असे शिजलेलं होतं. आणि हो बघा कसे कसे असत बघा. हे म्हणजे फुकटच जेवण गावतात तसे. प्रत्येकाने पैसे काढले नाहीत पण फुकट जेवण गावतात तसे खातात बघा. पोपटीचा जो सीझन आहे ना तो थंडीच्या सीझनमध्ये पोपटी केली जाते. तर ह्याचा लॉजिक असा आहे की जेव्हा आपण पोपटी शिजायला ठेवतो तेव्हा एक ऊब ती त्या लोकेशनला तयार होते. तर त्या ऊबच्या बाजूला माणसं बसतात आणि सुंदर असं आपल्याला एक वातावरण तयार होतं. थंडी वातावरणात असते आणि त्या पोपटीची ऊब असते आणि त्याच्या आतमध्ये घालणारी गोष्टी पण जेवढ्या असतात ना ह्या सगळ्या अशाच गोष्टी असतात ज्या थंडीमध्ये आपल्याला मिळतात. वालपापडी म्हणा रताळे म्हणा या सगळ्या गोष्टी अशाच असतात. खूप सुंदर अशी पोपटी झाली. आता गंमत मजा मस्ती ही चालूच राहणार आहे. आता थोड्या वेळाने आपला जो गावठी चिकन रस्सा आहे जो आपण आता बनवलेला आहे ना तोही आपण ओपन करूया. तोही खाऊया आणि बघ प्रत्येकाला विचारूया की कसं काय रिव्ह्यू याचा झालेला आहे. तर आता आपण मस्त असा अप्रतिम गावठी चिकन रस्सा आणि भात खाल्लेला आहे. आणि जेवण चांगलं झालं आहे ह्याचं एक आपण म्हणतो ना की एक निशाणी किंवा एक प्रतीक काय आहे माहिती आहे? टोपात ना काय उरत नाही. हे रिकामी आहे, हे रिकामी आहे,
भात एकदम वाईटचा रवलेला तापण म्हणजे कसा ना तो थकडे बुबू असा ना त्याच्या वाटणीचा भात थंय रवला. हे पोपटी तुम्ही बघा, पोपटी पण पूर्णपणे संपलेली आहे. याचा अर्थ काय आहे माहिती आहे, जेवढं पण जेवणात झालं ना हे एकदम जबरदस्त झालेलं आहे, सगळ्यांना आवडलं. अंकिता ताई जेवते. अंकिता ताई जेवण कसं आलंय? अप्रतिम. अप्रतिम, एकदम जप. लकी दादा जेवते. लकी दादा कसं झालं आज पोपटीचा कार्यक्रम? एक नंबर. ज्याने चिकन बनवलं त्याचे बोट छाटून टाका. नाही नाही असं काय नाही, सगळ्यांनीच बनवले चिकन, एकट्यानं काय होतं नाही. सगळ्यांची बोटं छाटून टाका म्हणजे परत या पार्टी पोपटी होऊच नाही. ओके येस. आता आपण आरुश्री पण विचार. आरुश्री सगळ्या पोपटी जेवण चिकन कसं आला? परफेक्ट. ओके. तर मस्त अशी आपली आज पार्टी झाली आहे आणि हीच जी गंमत आणि हीच जी मजा आहे ना ही कोकणामध्ये आपल्याला ह्याचा आस्वाद घ्यायला मिळतो. आणि खरंच म्हणजे एवढं हसलेलो आहे. आणि काय होतं माहिती आहे की इकडली प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्या कामामध्ये नेहमीच गुंतलेली असते आणि ही जी वेळ असते ना सगळ्यांनी एकत्र येऊन एका कुटुंबासारखं एक छोटीशी एक आपण म्हणतो एक कार्यक्रम रचणं हे खूप गरजेचं असतं. आणि खरंच खूप आपण विशेष आभार अमोल, अमोलचे विशेष आभार. काय नाही केलंस तू यासाठी, हो म्हणूनच काय नाही केलं यासाठी तुझे विशेष आभार. नाही पण हां नाही पण अमोलच्या औशीन आणि आरुश्रीन आपल्या ही सगळी भांडी वगैरे अवेलेबल करून दिल्यानी. आणि लाकडं पण महत्त्वाची आहेत कारण लाकडं ना गोळा करायला खूप एफर्ट लागतात. तर लाकडं पण आपण अमल्याच्या घरातून आयते आणलं. तर अमोल आणि त्याच्या फॅमिलीसाठी बिग थम्स अप. थँक्यू अमोल. चला मजा आलेली आहे. आता बघूया कशी गंमत जम्मत रंगते. आणि आज सचिन दादा सगळ्यात अगोदर झोपणार आहे असं म्हणालेलं आहे मला. झोपणार नाही रे तू? सच्या झोपतलो. चला तर मग बघूया आणखीन काय गंमत जम्मत आपल्याला आज करायला मिळते. येस तर मित्रांनो, आतापर्यंत जी मजा तुम्ही बघितली ती होती काल रात्रीची. त्यानंतर आज सकाळी आपण उठलो, अमोलच्या घरातनं निघालो. आचऱ्यात आपल्याला बाजार करायचा होता. तर आचऱ्यात रेस्टॉरंटसाठी काही आज गुरुवारचा आचऱ्याचा बाजार असतो तर तो आपण केला. त्यानंतर रेस्टॉरंटवर गेलो. रेस्टॉरंटवरही बऱ्यापैकी आज आपल्याकडे गेस्ट होते. तर ते सगळं आटपून आता संध्याकाळी आपण आता मालवणला आपल्या घरी आलेलो आहे. आणि म्हटलं की कालचा जो व्हिडिओ आहे त्याला एक सुंदर असं एंड हा आज देऊया आपण. तर हा पोपटीचा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण माझ्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि मला खूप जास्त मजा आली. आणि क्लायमेट पण जर बघायला गेलात ना तर रात्री खरोखर अक्षरशः 13-14 डिग्री टेम्परेचर होतं अजगणीमध्ये. पण खरंच एक वेगळी धमाल, एक वेगळी मजा, एक वेगळा अनुभव हा होता माझ्यासाठी तरी. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला कळवा. तर बस जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा. आणि जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच आपला चॅनल गाव गजाली याला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवर असे छान गावातले सुंदर व्हिडिओज आपण तुमच्यापर्यंत नेहमीच आणत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं. पुन्हा भेटूया.